नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 11 सप्टेंबरचे दररोज सकाळी 6:30 वाजता आपण पाहतो 20 प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझी मदत होऊ शकते. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न होता, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर होतं श्रीनिवास के स्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. आजचा पहिला प्रश्न, मानव विकास निर्देशांक 25 भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला देश 130व्या क्रमांकावर आहे. लक्षात असावं की आपला देश जो आहे तो 130व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, ओके. इन डिटेल पाहूया आपण. ठीक आहे, इतर काही गोष्टी आहेत आपण पाहूया. आर्थिक गुंतवणूक संबंधित थेट परकीय गुंतवणूक प्राप्ती 25 मध्ये भारत 15वा आहे. जागतिक स्पर्धात्मक रँकिंग मध्ये भारत 41वा आहे. हारून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये भारत तिसरा आहे. डिजिटलायझेशन इंडेक्स मध्ये भारत तिसरा आहे. शाश्वत पर्यावरणामध्ये बघूया आपण. ऊर्जा संक्रमण भारत जगात 71वा आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट मध्ये 99व्या क्रमांकावर आहे. शांतता सुरक्षा दहशतवाद मध्ये बघूया आपण. जागतिक शांतता निर्देशांक भारत 115वा आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये भारत 14वा आहे. शांतता मध्ये 115वा आणि दहशतवाद मध्ये किती आहे? 14वा. आणि पाकिस्तान दुसरा आहे, लक्षात ठेवा. सामाजिक व मानवी विकास देशात भारत 130वा आहे. खेळ, पासपोर्ट, इतर फिफा क्रमवारीत भारत 133व्या क्रमांकावर आहे. आणि हंसी पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारत 77व्या क्रमांकावर आहे. म्हणजे एक पार्ट आला की आपण बाकीचे पार्ट घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दुसरा. इस्रो तमिळनाडू येथे देशातील कितवे प्रक्षेपण संकुल बांधत आहे? तर मित्र हो, दुसरे. लक्षात ठेवा, प्रक्षेपण केंद्र संकुल बांधत आहे. भारताचे दुसरे अंतराळ प्रक्षेपण संकुल. पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे. ठिकाण कुलेशेखरपट्टिनम, तुतीकोरीन जिल्हा, तमिळनाडू. लक्षात ठेवा, दुसरं जे आहे ते. बांधकाम डिसेंबर 26 पर्यंत पूर्ण होणार. एकूण जागा 2300 एकर मध्ये घेतले. प्रामुख्याने स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLVच्या प्रक्षेपणासाठी वापरले जाणार. पायाभरणी 28 फेब्रुवारी रोजी झाली. प्रकल्प अंदाजे 1,950 कोटीचा खर्च आहे. ओके, ठीक आहे. तिसरा प्रश्न, भुवनेश्वर IHCAP जारी करणारे भारतातील कितवे शहर ठरले आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, कितवे शहर ठरले आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आपण पाहायला गेलं तर तो पहिलं शहर ठरलेलं आहे. इन डिटेल पाहूया आपण त्याबद्दल. उद्दिष्ट, या योजनेचा मुख्य उद्दिष्ट शहराचे उष्णता आणि शीतलीकरणाच्या गरजांसाठी शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम उपाययोजना करणे आहे. सहयोग, हा प्रकल्प नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. मुख्य लक्ष ऊर्जा वापर कमी करणे, कार्बन उत्सर्जन घटवणे आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे यावर भर देण्यात आला आहे. प्रभाव, ही योजना शहराला हवामान बदलाशी जुळवून घेण्यास आणि टिकाऊ विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करू शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 14वा. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू झाली? तर लक्षात ठेवा, जिंद ते सोनपत मार्गावर सुरू झालेली आहे. कुठे मित्र हो? जिंद ते सोनपत. लक्षात ठेवा. ठीक आहे, इन डिटेल पाहूया त्याबद्दल. भारताने हायड्रोजन चालणारी ट्रेन लॉन्च केली. जिंद ते सोनपत हरियाणामध्ये 89 किलोमीटर आहे. भारताचा क्रमांक हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जगातील 5वा आहे. याआधी जर्मनी 1 नंबरला आहे मित्रांनो, 2 नंबरला फ्रान्स आहे, 3 नंबरला स्वीडन आहे, 4 नंबरला चीन आहे आणि भारत 5वा क्रमांक आहे. इंजिन शक्ती 1200 हॉर्स पॉवर, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन. प्रवासी क्षमता 2600 प्रवासी घेऊन जाऊ शकतो. 10 कोचेस आहेत आणि ताशी वेग 110 किलोमीटर प्रति तास. सरकारी योजना 24-25 पर्यंत 35 हायड्रोजन गाड्या विकसित करणार. खर्च अंदाजे 2800 कोटी रुपये आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट 5वा, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, पहिलं राज्य तेलंगणा हे राज्य आहे. इन डिटेल पाहूया आपण त्याबद्दल.
तेलंगणा देशातील पहिले राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केले आहे. ठीक आहे. हा उद्देश एससी समुदायामध्ये आरक्षणाचा समान लाभ मिळावा यासाठी. अध्यक्ष होते जे समितीचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. एकूण समुदाय 59 एससी 3 गटांमध्ये विभाजन आहे. 15 समुदायांना 1% आरक्षण असावं, 18 समुदायांना 9% आरक्षण असावं आणि 26 समुदायांना 5% आरक्षण असावं. एकूण आरक्षण 15%. सद्यस्थिती याला अद्याप कायदेशीर स्वरूप नाही, भविष्यात कायदेशीर आव्हानाची शक्यता असू शकते, नाकारता येऊ शकत नाही. पुढे 6वा, कार्लोस अल्कारेझने अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम जिंकून जागतिक क्रमांक कितवे स्थान पटकावले आहे? तर त्याने पहिले स्थान पटकावलेले आहे. ठीक आहे. कार्लोस अल्कराज हा स्पेनचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा कोण आहे मित्रांनो? स्पेनचा आहे. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हा उपविजेता यानिक सिनर इटलीचा आहे. अंतिम सामन्यात निकाल अल्कराजने सिनरचा पराभव करून विजेतेपद मिळवले. ऍक्च्युली विजेत्याला बक्षीस आहे $50 लाख, म्हणजे जवळपास 44 कोटी आणि उपविजेत्याला बक्षीस आहे 22 कोटी, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. 7वा प्रश्न. आणि इटीतील काही पार्ट्स आहेत आपल्याला पाहायचे आहेत, जे काही स्पर्धा वगैरे आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 26 दिल्ली भारत, पिक बॉल विश्वचषक 25 अमेरिका, हॉकी पुरुष आशिया कप भारत राजगीर, आयसीसी T20 विश्वचषक पुरुष भारत श्रीलंका, आयसीसी महिला क्रिकेट 25 भारत, चॅम्पियन्स ट्रॉफी 25 UAE पाकिस्तान, फिडे बुद्धिबळ विश्वचषक गोवा भारत, फिफा फुटबॉल म्हणजे पुरुषांची USA मेक्सिको कॅनडा 3 देशात, फिफा महिलाची फक्त ब्राझीलमध्ये, 17वा पुरुष एशिया क्रिकेट कप महाराष्ट्र भारत, 12वी जागतिक क्रीडा स्पर्धा चीन 25, बॉक्सिंग चॅम्पियनशिप 25 बँकॉक थायलंड, पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 25 सौदी अरेबियामध्ये होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा. 2025 मध्ये DRC कांगो मध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक झाला, तो काय आहे? तो बॅक्टेरिया आहे, तो व्हायरस आहे, तो अमिबा आहे, काय आहे असं विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. तर तो व्हायरस आहे, लक्षात ठेवा. कांगो राजधानी किन्शासा आहे, अधिकृत भाषा फ्रेंच आहे, अध्यक्ष फेलिक्स त्शेकेडी आणि चलन आहे कांगोलीज फ्रँक आहेत, लक्षात ठेवा. 8वा प्रश्न. वेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ओरी झोंटी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तो उत्तर आहे अन्नपूर्णा रॉय बनलेल्या आहेत. ठीक आहे. काही महिला महत्वाच्या तेही सुद्धा पाहूया. फाईट महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख, पॉलीग्रॉस मॅजिक स्किल अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू दीपिका कुमारी, रेल्वे संरक्षण दल पहिल्या महिला संचालका सोनाली मिश्रा, टाइम्स 100 क्रिएटर्स यादी समावेश होणारी पहिली भारतीय महिला प्राजक्ता कोळी, युट्यूबर आहेत त्या. भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक अस्ता पुनिया, भारताची पहिली महिला मतदार विभा देवी. आणखी काही महिला पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा, राष्ट्रकुल सरचिटणीसपदी विराजमान होणारी पहिली महिला आफ्रिकन महिला शर्ली बॉचवे, ऑस्ट्रेलियाची पहिली महिला विरोधी पक्षनेता सुसान ले, एव्हरेस्ट सर करणारी व भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सीआयएसएफ अधिकारी गीता सोमता, बलुचिस्तानमधील पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त कशिश चौधरी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कोवर्टी, संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस शेखा नासेर अल नोवेस, भारतीय राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला एडीसी सहाय्यक डी कॅम यशस्वी सोलंकी, क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला स्मृती मानधना. इतके सगळ्या पहिल्या महिला आपण लेटेस्ट पाहतोय. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. करेगुट्टा टेकडीवरील ऑपरेशन प्रहार कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर राबवण्यात आले आहे? ठीक आहे. कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर राबवण्यात आले असं विचारलंय, तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्याच्या सीमेवर राबवण्यात आलेलं आहे. ओके. आपण डिटेल पाहूया. परोगड्डी टेकडी छत्तीसगड तेलंगणामधील सीमा 25 मध्ये सर्वात मोठी नक्षल विरोधी मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम CRPF असेल, DRG डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड असेल, STF असेल, स्थानिक पोलिसांचा मोठा सहभाग. या ऑपरेशनचा उद्देश नक्षलवाद्यांच्या गडांवर प्रहार करून त्यांचे नेटवर्क मोडणे हा होता. मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके, नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या हालचालीवर ड्रोन, सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष करण्यात आले. मोहिमेने छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील नक्षलवाद्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात कमकुवत केलेले आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन 10वा. भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग त्यांच्या विरोधात कोण उभा होतं? B सुदर्शन रेड्डी. लक्षात असू दे. इन डिटेल पाहूया. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या राजकीय प्रवासाचे काही संक्षिप्त मुद्दे आपण अगोदर सुद्धा पाहिलं. इथं 15वे उपराष्ट्रपती, राजकीय सुरुवात 1996, तामिळनाडू भाजपाचे सचिव, लोकसभा खासदार, 98-99 कोइंबतूरमधून सलग 2 वेळा खासदार, वस्त्रोद्योग स्थायी समितीचे अध्यक्ष, 4 ते 7 काळात तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, 16 मध्ये कॉयर बोर्ड कोचीचे अध्यक्ष, 20 फेब्रुवारी 23 झारखंडचे राज्यपाल, 31 जुलै 24 पासून महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल. ठीक आहे. आणि 93 दिवस चाललेल्या 19,000 किलोमीटरची रथयात्रा काढली होती त्यांनी. हे सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा त्यांच्याबद्दल. 11वा. भारतीयांची लिव्हाइसची जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे आलिया भट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12वा. डेव्हिड लॅमी यांची अलीकडे कोणत्या देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते ब्रिटनचे झालेले आहेत. कोण झाले? ब्रिटनचे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 13वा. कोणत्या देशाचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे? तर जपानचे आहे. पुढे 14वा. जपानच्या स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी DPIIT ने कोणत्या बँकेशी करार केला आहे? ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ICICI बँकेशी करार केला आहे. 15वा प्रश्न. 7 सप्टेंबर 25 रोजी ब्राझीलचा कोणता स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे 203 वा. पुढे 16वा. भारतातील बाल मृत्यूदर किती आहे सध्या? तर लक्षात ठेवा 25 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थायलंडचे देशाचे कितवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे? आपण इन डिटेल थायलंड मध्ये घेतलं होतं. तर 32वे झाले आहे. 18वा. अलीकडे कोणत्या देशाने ओफेक 19 हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर तो इस्रायलने केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 19वा. भारत आणि नेपाळ यांच्यातील सागरमाथा मैत्री लष्कर युद्ध सराव 5व्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर ते काठमांडू मध्ये आयोजित करण्यात आले होते. 20वा. दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा. कापूस उत्पादक समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी कापस किसान ऍप कोणी सुरू केला आहे? ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, अमित शहा, गिरिराज सिंग, धर्मेंद्र प्रधान. आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट मध्ये. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच वेळी याच टाइम रोजी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.